राणी साहेबांना वरती द्या. माफी महाराज, राणी साहेब थोरल्या महाली गेले आहेत. असं? निरोप देऊ? होय. मुजरा महाराज. मामासाहेब. नाही नाही, अहो तुम्ही छत्रपती आहे सा, तुम्ही नाही पाया पाडायचं. मामासाहेब. आणि आम्ही लई नाराज आहोत तुमच्यावर. अहो पण का म्हणून? का म्हणजे ही काय पद्धत झाली? कसली पद्धत? मोक्याच्या वेळेला येसरायची, येसरलाच नव. मामासाहेब आम्ही समजलो नाही. अहो आम्ही असतो तर 2-4 उखळी बार उडवली असते की. तो फलबत्ती देऊन भांड्याचा आवाज करत समजा राळ आणून सोडला असता. अहो गुलालानं रायगड लाल केला असता. आणि मुख्य म्हणजे डोळ्याचं पारणं पेडता आलं असतं. पण तुम्ही आम्हाला नाराज केलं. मामासाहेब आम्ही खरंच समजलो नाही. अहो तुम्ही त्या अनाजी पंतासनी हत्तीच्या पायी दिलंच नव. खोकला की तो 16 बघायचा. या बा असू दे. कारस्थानी मातीत मिळाले. लय लय तकलीफ दिली होती त्यांनी. जळू सारखं चिटकून बसलं होतं. मामासाहेब तुमच्या कानावर गोष्टी आल्याच असतील. बऱ्याच घडामोडी घडल्या. शेवटी मात्र अतिरेक झाला. आणि अतिरेक झाला म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. अहो महाराज, हे तुम्ही अगोदरच करायला पाहिजे होतं. पहिल्या झटक्यात मांजर मारलं ना का वाघ बी घाबरतो. आणि म्हणतो नको बाबा यांच्या वाटलं जायला. असो, आता बाकीचं गपगार बसलं असत्या. बाकी सगळे बसलेत गपगार मामासाहेब. पण औरंगजेब मात्र वेगानं दख्खनच्या रोखानं येतोय. कदाचित बुऱ्हाणपुरात थांबलतो. असं येऊ द्या. येईल स्वतःच्या पायानं, पण जाईल कसा? पाय छाटल्यावर. मामासाहेब आम्ही शहजादा अकबराला भेटायला निघालो आहोत. जाऊन या आणि येताना धोरण आखून या. तुमच्यावर एक महत्वाची जबाबदारी सोपवायची मामासाहेब. सांगा की. हात मुठीवरच आहे. तुम्ही इशारा करा. तलवार उपासलीच म्हणून समजा आणि केलाच वार समजा. नाही मामासाहेब, यावेळी ही जबाबदारी तलवार उपसून नाही, तलवार म्यान ठेवून पार पाडायची. असं त्याला बी तयारी आहे. बोला. मामासाहेब आम्ही रागाच्या भरात खूप काही बोललो सोयरा मातोश्रींना. छत्रपती म्हणून आम्हाला मर्यादा आहेत, पण बंधू म्हणून तुम्ही बोलू शकता. 2 गोष्टी समजावून सांगू शकता. ताई साहेब. होय मामासाहेब, मुळात मातोश्रींनी या सगळ्याला बळ दिलं नसतं तर गोष्टी इथपर्यंत गेल्याच नसत्या. त्यांनी जर वेळेत अनाजी पंतांना मर्यादेत राहा म्हणून सांगितलं असतं तर अनाजी पंतांची मान वर करून बघायची सुद्धा हिंमत झाली नसती. पण मामासाहेब आम्ही नेहमी म्हणतो आम्हाला हरवेल असं रणांगण जगात नाही, पण घरातल्या दुहीनं मात्र आम्ही दुबळे बनत चाललो आहोत. मामासाहेब कुठंतरी थांबावं. आलं आलं आमच्या ध्यानात. तुम्ही निर्धास्त जा. म्या बघतो काय करायचं ते. उघडा की दरवाजा. थोरल्या बाई साहेब, तुम्ही दरवाजा उघडला नाही तर आम्ही तुमच्याशी बोलणार नाही. रागावू आम्ही. उघडा दरवाजा.
अहो आमच्यासाठी नाही, बाळराजेंसाठी तरी उघडा हो. मातोश्री, अहो उघडा ना दरवाजा. तुम्हाला जे काही वाटतंय ते स्पष्टपणे बोला. उघडतच नाहीये दरवाजा. कशा उघडत नाही, म्या बघतो की. राजमातोश्री, अव राजमातोश्री, अव उघडा की दरवाजा. अव का दरवाजा बंद करून बसलाय? म्या तुमचा भाऊ हंसाजीराव आलोय. अव उघडा की. का आपल्या माणसांच्या मायेची परीक्षा बघताय? का त्यांचा जीव टांगणीला लावताय? उघडा दरवाजा. सकाळपासनं तुम्ही अन्नाचा घास घेतला नाही. अव तो सेवक थाळा आणून आणि आचारी जेवण करून दमलं. अव ही पोर तुमची सुनबाई राणी साहेब, पर त्यांचा बी हात दरवाजा ठोकून ठोकून सुजला की. मातोश्री, अहो मामा साहेब आले, त्यांचा तरी मान ठेवा. उघडा दरवाजा. अव कसलं काय? आपल्या महाराष्ट्राला परंपराच आहे भनी भावंडांच्या प्रेमाची. पण इथं जरा उलटच आहे. तवा ज्ञानोबा माऊलीनं पर्णकुटीचं दार लावून घेतलं तर बहिणीनं बाहेर आंबरडा पडला. ज्ञानदेवा ताटी उघडा. इथं आम्ही तुम्हाला विनवणी करतोय, उघडा दरवाजा. जे काय असेल ते मनातलं खुल्या दिलानं बोला. शेवटी तुम्ही शिवछत्रपतींच्या धर्मपत्नी आहात, विसरू नका. बाईसाहेब, बंधुराजांचा ऐका हो. ठीक आहे, नका उघडू दरवाजा. आम्ही चाललो तक्रार कराय. आणि तक्रार ती पण कुणाकडं? शिवछत्रपतींच्या समाधीवर जाऊन तुमची तक्रार करतो. चला. मातोश्री, माफ करा, मुजरा करायचं भान नाही राहिलं. चालायचंच. मुजरा. आपण स्वराज्याच्या राजमातोश्री आहात, पण आज आम्ही आमच्या बहिणीशी बोलायला आलोय. बोला दादासाहेब. दार का बंद करून घेतलं होतं? दादासाहेब, कोणीही स्वतःला आवडीनं बंद करून घेत नाही. कोणी बोललं होतं का तुम्हासनी? काही म्हणलं का कोणी? आमचे पुत्रच बोलले. सख्य बोलले का सावत्र बोलले? दादासाहेब, काय बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोललो आम्ही ते सांगा. दादासाहेब, आम्ही कधीच भेद केला नाही. अहो, तुम्ही तरी असं नका बोलू. तुम्हाला ठाऊक नाही शंभूराजे आम्हाला किती वाईट बोलले ते. कुठं बोलले? दरबारात बोलले? इथं बोलले. इथं म्हणजे चार चौघात नाही बोलले नव? म्हणजे मायलेकरातच बोलणं झालंय नव? हो, पण या सगळ्यासाठी त्यांनी आम्हाला जबाबदार धरलंय. ते आम्हाला शिक्षा करतील याची भीती वाटते हो आम्हाला. शिक्षा? आईला? एवढा नादान वाटला होय तुम्हाला स्वराज्याचा राजा? एक ध्यानात घ्या, ते नादान तर नाहीतच, पण तेवढं सहनशील बी नाहीत. दादासाहेब, आणि भीती का वाटू नये तुम्हाला?
त्यासनी यश घातलं. प्रत्यक्ष छत्रपतींच्या ताटात यश. अरे छत्रपती म्हणजे काय पोरखेळ वाटला होय तुम्हासनी? अवघ्या तमाम मराठी मुलखाचा पोशिंदा असतो त्यो, हे विसरलात वाय तुम्ही समज. अव पहिला छत्रपती, मग देव, दानव, गंधर्व, साधू, बैरागी, योगी, यक्ष, रती, तपस्वी आणि मग आपण. अव ते आहेत म्हणून आपलं सौभाग्य आहे, नाहीतर रणकेपणाच की अवघ्या मुलखाला. सांगा बरं, त्यांचं काही बरं वाईट झालं असतं तर काय परिस्थिती आली असती सांगा. अव तो राजा, देवगिरीचा राजा रामदेव, त्याची नक्षत्र सारखी पोरगी तो अल्लाउद्दीन खिलजी उचलून घेऊन गेला. प्रत्यक्ष राजाची ही अवस्था, आमची काय झाली असती? आपण कुठं असतो याचा मागच्या पुढच्या रयतेने विचार नको कराया. लय पुण्याईच काम करीत होता ना व. म्या म्हणतो व्रत, वैकल्य, पूजा पाठ, होम हवन करण्यापर्यंत शिवरायांचं नुसतं नाव बेंबीच्या देठापासून घेतलं तर 10 गाडं भरून पुण्याई लाभल एकेकाच्या वाट्याला. एवढं मोठं कर्तृत्व, आणि ते विसरून त्यांच्या लेकराला जे आता छत्रपती आहेत त्यासनी यश घालता. आणि शिवरायांच्या धर्मपत्नी तुम्ही असं वागावं? अहो, अवदसा अवदसा म्हणतात ते आणखीन काय असती? दादासाहेब, ज्यानं जगवलं त्याला मारायला निघालात. आणि खरंच शंभूराजांचं काही बरं वाईट झालं असतं तर काय असतं व तुमच्या जवळ? छत्रपती वजा यो महाराष्ट्र काय व? आणि तुम्ही या समद्याला व कारभारला. तेच सांगतोय आम्ही, आम्हाला यातलं काहीच माहित नव्हतं. मग हे पक्ष कशा पायी पाठवलं होतं त्यांच्याकडं? काय पेरूच्या फोडी खायला? अव स्पष्ट सांगायचं होतं. स्पष्ट इशारा दिला होता आम्ही. काय? काळजी घ्या. दिसतंय एवढ्या शब्दानं मनुष्य सावध होईल का सावध? तुम्ही तेवढी तसदी घेतली नाही. यातच लई वाईट वाटतंय आम्हासनी. आणि त्याहून लई वाईट वाटतंय ते शंभूराजांचं. का त्यांनी महाराजांच्या पोटी जन्म घेतला? संधी संकट झेलण्यासाठी किती सहन करायचं त्यांनी? नाही बरं वाटलं आम्हासनी हे. आम्ही त्यात नव्हतो. नसाल बी, पर हे असंच चालणार असेल तर कशापायी यायचं या रायगडावर? अव राजाच नसल तर या रायगडाला मातीच्या ढिगाऱ्याची तरी किंमत येईल का? राजा असेल तर हीच आमची अलकनंदा आणि ह्योच आमचा कैलास. लय नाराज केलं तुम्ही आम्हासनी. दादासाहेब, पण बाळराजेंना छत्रपती करायची हवस तुमची लय दांडगी, तीच पत्त्यावर पडली त्या कारभार यांच्या. अव त्यांनी तुम्हासनी राजमाता म्हणून आणि छत्रपती म्हणून बाळराजेसनी मुजरा काय केला? लगेच तुम्ही केला सण साजरा. नाही दादासाहेब, तसं नाही. तसंच आहे ते. नाही तर काय बिशात होती त्या काळतोंड्यांची छत्रपतींच्या घरात दखल देण्याची? काय हिंमत होती त्यांची तुमच्या समोर उभं राहण्याची? पर झाली. आणि याला कारण आपण. अशा होता का हो तुम्ही? किती खेळकर मायाळू सोप्याला होतो आपण. एवढी दंगामस्ती करायचो तुम्ही, मी आणि अनुबाई दाखल्या. त्यांच्यावर राज आलं का ते तुम्ही घ्यायचा. खाऊच्या बाबतीत बी तसंच. आठवतंय थोडं. मी पड्डीशी खाऊन टाकायचो समजा खाऊ. अनुबाई बी हुशार खाण्यामध्ये. आणि मग म्या आंधळ्या बुवाला कोणी खाऊ देत का? आंधळ्या बुवाला कोणी खाऊ देत का असं म्हणायचो. आणि तुम्ही तुमच्या ओट्यातला समजा खाऊ मला द्यायचा.
म्या आणि अनुबाई ते समजा खाऊन टाकायचो आणि तुम्ही खुश व्हायचा. एकदा बाबांनी तुम्हासनी घोडा दिला होता, तुम्हासनी तो लय आवडायचा, तर मला आवडतो म्हणल्यावर तुम्ही तो मला देऊन टाकला. एवढी दिलदारी आठवते. आठवलं. एकदा महाराजांनी आपल्या बाबांना दस्त करून आपली जहागिरी जप्त करून स्वराज्यात सामील करून घेतली आणि बाबासनी बंगळुराला पाठवलं. पण त्याचं तुम्हासनी वाईट नाही वाटलं, तुम्हासनी राग नाही आला. उलट तुम्ही म्हणलात स्वराज्य मोठं व्हायला पाहिजे, स्वराज्याचं भलं व्हायला पाहिजे. बाबा म्हणले कसलं स्वराज्य, त्यावर तुम्ही म्हणलात स्वराज्याविषयी अपशब्द ऐकून घेणार नाही. आठवलं. आठवलं. किती आपुलकी होती स्वराज्याबद्दल तुम्हासनी, एवढा अभिमान होता. आणि ते स्वराज्य तुम्ही अकबराला द्यायला निघाला. शिवरायांच्या विचारांची कशी व फारकत घेतली तुम्ही. दादासाहेब, तुम्हासनी अजून बी इच्छा आहे का बाळराजेंना गादीवर बसवायची? म्या बोलतो तसं शंभूराजांशी. नाही दादासाहेब, नाही नाही. आमच्या हातून जे घडलंय ते फारच चुकीचं घडलंय. ते घडायला नको होतं. मग बाळराजेंबद्दल काळजी वाटते का तुम्हासनी? नाही. आमचे बाळराजे आता सुरक्षित हाती आहेत. शंभूराजे आणि येसूबाई त्यांचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ करतील याची खात्री आहे आम्हाला. शाबास. झालं तर मग. दादासाहेब, तुम्ही शंभूराजांची करत आलात तशीच पाठराखण करत राहा. ती आम्ही मर पावतर करणार. शेवटी रतोजी मोहित्यांचं रगात आहे आपल्यात. अहो हंबीरराव का आणि सोयराबाई काय काय ऊन आहे का आपल्या? नाही. असो, मी काय म्हणतो, हे समजा राहू द्या बाजूला. शंभूराज, सत्ता, रायगड, बाळराज राहू द्या बाजूला. 2 दिवस चला तळबीडला. म्या येतो मुराळी म्हणून. माहेरपणाला चला. शिवारात फिरू, गावात जाऊ, चांदोबाला जाऊ. तळबीडच्या वाड्यात पुन्हा सोयरा बनून राहा. राहाल ना गं? हो. आता मुक्काम हलवलाच पाहिजे. ताईसाहेब, शंभूराजांची काळजी करू नका, ते सक्षम आहेत. आता तुम्हीच समजून विसरायचं. विसरू. गावच्या वडाला झोका बांधून देतो. घ्या पाहिजे तेवढं झोक. दिमतीला घोडा देतो, बैलगाडी देतो, हिंडा फिरा पाहिजे तिकडं. हो, हे सगळं करू. पण आधी आम्ही केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त करू. आणि मग माहेरपणाला येईल. ताईसाहेब, माहेरपणाला येता याहून मोठं प्रायश्चित असतंय का?